जे निकाल होते ते पुढे ढकलण्यात आलेले आहे. आता 21 तारखेला निकाल होणार आहे. उद्याचे निकाल आता 21 तारखेला होणार आहे. हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय आलेला. नागपूर खंडपीठाचा जो निर्णय आहे तो निर्णय राज्य निवडणूक आयोग किंवा सरकारला बंधनकारक असतो. शेवटी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेतल्या आहेत आणि आता खंडपीठाने काउंटिंग थांबवलेली आहे. खरं तर मी वारंवार राज्य निवडणूक आयोगाला अशा पद्धतीचे निवडणुका पुढे ढकलू नका, कारण नियमात नाहीये. नियमाचं काय चुकीचं ते काढतात आहे. नियमाचा चुकीचा अर्थ काढून राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका पुढे ढकलल्या, कारण कुठलंच ऑब्जेक्शन नव्हतं, कुणाचे ऑब्जेक्शन नव्हतं. बाकी आहे म्हणून निवडणूकचा निकाल जो आहे तो पुढे ढकललेला आहे. काहीतरी चुकीचं बोलतायत. आम्ही या ठिकाणी संतापलेलो या विषयावर. कसं आहे, किमान प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे योग्य नाही. सर्व पक्षाची मागणी आहे की ही चुकीच्या निवडणुका समोर गेल्या आहे. काउंटिंग उद्याच व्हावी, सर्व पक्षाच्या मनात असं आहे. कुणाला वाटतं काउंटिंग 21 ला व्हावी? सर्वांना वाटतं उद्या व्हावी. सर, निलेश राणे असं म्हणाले की आणखी काही सेटिंग शिल्लक जाऊ द्या, ते काय बोलले ते त्याच्यात बोलण्याला. में जानना चाहेंगे मुंबई